लोकसभा मतमोजणीच्या आधीच भाजपला गुड न्यूज। अरुणाचल प्रदेश विधानसभा दणदणीत बहुमतासह राखली। सिक्कीममध्ये एसकेएमचंच सरकार। अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठं यश। 5 पैकी 3 उमेदवार विजयी तर 2 उमेदवारांचा थोड्या फरकानं पराभव। एक्झिट पोलनुसार भाजपचं मिशन 45चं स्वप्न धुळीस। एकाही पोलमध्ये महायुती 40शी पार नाही। बहुतांश पोलमध्ये ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या नंबरवर। अरविंद केजरीवालांचा अंतरिम जामीन संपला। केजरीवालांची आज पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी। जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता। जेपी नड्डांनंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार, सर्वांचंच लक्ष। महाराष्ट्रात भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका। एक्झिट पोलवरून एकनाथ खडसेंची भाजपावर टीका। उद्धव ठाकरे 15 दिवसात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सामील होणार। आमदार रवी राणांचं भाकीत। पुणे पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप उघड। अधिकाऱ्याने आरोपीकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। आरोपी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी, तर ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांसह शिपायाच्याही कोठडीत वाढ। मुंबई बीडीडी चाळ लोअर परळचा 2 दिवस पाणी पुरवठा बंद। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे बंद।